मी जिल्हा अध्यक्ष गंगाधर वडणे मुजीबभाई मित्र मंडळ या ठिकाणी वीज पुरवठाच्या संदर्भाने आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। देगलूर नाका या भागामध्ये या विजेच्या संदर्भामध्ये वीज पुरवठाचा जो दाब आहे तो कमी आल्यामुळे तिथले नागरिक अनेक वर्षापासून त्रस्त आहेत आणि त्या ठिकाणी अपुरी जागेमध्ये जास्त ज्या ठिकाणी जे वस्ती असल्यामुळे ते बारबार त्या ठिकाणी वीज पुरवठाची समस्या निर्माण झालेली आहेत आणि निवेदने देऊन अनेक वेळा ते वीज पुरवठाचे जे काही अधिकारी आहेत ते आम्हाला असं उत्तर देतात की त्या एरियामध्ये वीज पुरवठा कमी याच्यासाठी कारण तिथं डेपो बार उडत असतात, जळत असतात, तिथं जे लोड आहे सर्वात जास्त लोड आहे असं आम्हाला उत्तर दिलं जातं। पण ते जे काही उत्तर आहे ते आम्हाला समाधानकारक असं वाटत नाही, कारण आजच्या या घडीला शहरामध्ये देगलूर नाकाच नसून तर शहरामधले अनेक काही वस्त्या आहेत, बौद्ध वस्त्या असतील, मुसलमान बांधवाच्या वस्त्या असतील, या वस्त्यामध्येच असा लोड कसा काय जास्त होतो हा प्रश्न आम्हाला पडतो। कारण आज शिवाजीनगर भागामध्ये VIP कॉलनी आहे, माजी मुख्यमंत्र्याचं घर आहे तिथं, पण तिथं कधीही लाईट जात नाही। पण बाजूला शेजारी असणारा जो आंबेडकर नगर आहे 4-4 तास 5-5 तास लाईट त्या ठिकाणी जातो। फोन केले असताना कोणी फोन उचलत नाही आणि कदाचित एखाद्या कर्मचाऱ्यानं जर फोन उचलला ते सांगतात की आम्हाला एकच काम नाही अनेक कामं आहेत। याचा अर्थ असा आहे की मला असं वाटते की या सलम एरियामध्ये MECBच्या कर्मचाऱ्यांना जे काही वसुली आहे ते कमी प्रमाणात मिळते असं काही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। पण VIP कॉलन्यामध्ये एकाच्या घरात 10-10 एशी असतात, तिथं लोड त्यांना कमी वाटतो आणि जे काही आमचे गोरगरिबांच्या वस्त्या आहेत त्यामध्ये फक्त एक फॅन लाईट एवढं असून तिथं लोड कसं काय येते हा केवळ या महावितरणाचा मला वाटते डोळ्यात धूळ फेकण्याचं काम सध्याला या शहरामध्ये चालू आहे। तेव्हा मुजीबभाई मित्र मंडळाच्या वतीने मी या ठिकाणी या MECB ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना किंवा इथल्या अभियंत्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आता या ठिकाणी अभियंता कार्यकारी म्हणतात की 10 दिवस लागतील या कामाला। 10 दिवसामध्ये जर हे काम नाही झालं तर खऱ्या अर्थानं मुजीबभाई मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलनाचा इशारा आम्ही या ठिकाणी देऊ आणि कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही लढा लढू। या ठिकाणी एवढंच सांगतो, आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। समाधानकारक आम्हाला थोडंसं कार्यकारी अभियंता बोललेले आहेत, पण आम्हाला असं वाटते की अनेक वर्षापासून हे समस्या सुटलेल्या नाहीत, आताच समस्या सुटतील असं आम्हाला विश्वास नाही। या ठिकाणी एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।